गोविंदराज घुगे आपली माणसं, जिव्हाळ्याची माणसं. 50 वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीतून माझ्या सोबतीला असलेले माझी जिव्हाळ्याची माणसं, माझा माणूस, जो माझ्या बालपणापासूनचा मैत्र जीवाचा सखा, मराठी रंगभूमी गाजवणारा, लोककलेचं क्षेत्र गाजवणारा, लोककलावंत, महाराष्ट्राची लोककला ही रंगभूमीवर आणून त्याला एक चांगलं स्वरूप देणारा असा हा कोरिओग्राफर आणि हिंदी मराठी चित्रपट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चित्रपटातला दादा कोंडके म्हणजे अनिल नरहरी सुतार. आज अनिल नरहरी सुतारांनी आपल्या बोरोली पश्चिमेतील कबूतर नाट्य मंदिरामध्ये दादा कोंडकेचा शो आणलेला आहे. उद्या अनिल सुतार हे 8 वाजता, रात्री 8 वाजता तुम्हाला दादा कोंडकेच्या हाफ चड्डीवर नाडीवाली चड्डी दिसणार आहे. दादा कोंडके तुम्हाला बघायचं असेल तर अनिल सुताराकडे मी जवळजवळ माझ्या आयुष्यात तरी तारुण्यापासून आत्तापर्यंत 30 वर्षापासून अनिल सुतारमध्ये दादा कोंडके पाठवलं आहे. दादा कोंडकेंचंही ऑफिस तारदेवला बॉम्बे कनेक्शन मार्केटमध्ये. त्यांना आमच्या वसंतराव वालेकरांनी सांगितलं तुमच्यासारखा आमच्याकडे मुलगा निर्माण झाला आहे हे तो म्हणजे अनिल. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या आठवणी आज तुम्हाला सगळ्यांना दैसनकरांना एक पत्रकार क्षेत्रातला एक तुमचा मित्र आज आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आहे. उद्या सोमवार दिनांक 29 जून रात्री 8 वाजता सगळ्यांसाठी फुकट शो आहे. प्रवर नाट्य मंदिराच्या 4थ्या माळ्यावरती जयंतराव दळवी जे मिनी थिएटर आहे. मिनी थिएटरमध्ये तुम्हाला जमलं तर या. अनिल सुतारजी आपल्याला जमलं या कार्यक्रमाचं काही वैशिष्ट्य सांगा. आहे शिव तुम्हाला सांगतो या व्हायला म्हणून आम्ही कार्यक्रमाचं नाव ठेवलं तुमचं आमचं जमलं. आता मला सांगा तुमचं आमचं जमलं म्हणजे प्रेक्षकांचं आणि आमचं जमलं म्हणून आम्ही सुपर हिट झालो आणि म्हणून आम्ही नाव ठेवलंय तुमचं आमचं जमलं. बरं तुम्ही येताय आमच्या कार्यक्रमाला तुमचं आमचं जमलं आणि जमून घेऊया काय व्हायला राहायचं कसं माहिती आहे ना. उद्या रात्री 8 वाजता तुम्ही येताय हां आणि आपलं जमूया त्या व्हायला देऊया. बरं धन्यवाद. नमस्कार. अनिलजी दादा उद्या तुम्हाला वरून दादा कोंडके तुमचा शो पाहत असताना वरून काय बोलतील आकाशातून एखादा काहीतरी दाखवा जरा इतका म्हणून काही जेवण म्हणजे कसं माहिती तुम्हाला दादा म्हणतो वा 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 हा आमचा प्रति दादा कोंडके अनिल सुतार हा आज आमचा वारसा खरं सांगतो. लोक दादाला सावट बोलत होते अमुक बोलत होते पण खरं सांगतो अजून कितीतरी लोकांना दादा कळलेलेच नाही आणि ते मी माझ्या माध्यमातून अनिल सुतारच्या माध्यमातून दादा कसे आहेत कसे होते हे मी दाखवणार आहे. दादा कधी दादासारखा माणूस नाही, दादासारखा कलाकार नाही. हो दादांसारखा म्हणजे दादाजवळ व्यक्तिमत्व कोणीच नाही आणि कोणच नाही आयुष्यभर सांगतो. पण तुम्हाला सांगतो दादा जर करायची असतील तर उद्या तुम्ही येणार आहात 8 वाजता. याचं कारण झालं तुम्हाला दादा अजूनही कुणाला कळलेले नाहीत या पाहायला. मला सांगतो उद्या काय वटपौर्णिमा उद्या खास वटपौर्णिमेचा एक आयटम होणार आहे तुम्हाला सांगतो. हां म्हणजे काय तुम्हाला सांगतो उद्या तुम्ही येत आहे आता सगळं सांगितलं तर लोक येणार कशाला सगळं सांगायचे नाही अर्धवट. तुम्ही उद्या येत आहे 8 वाजता हे प्रबोधनगाई ठाकरे 4थ्या माळा मिनी थिएटरमध्ये तुम्ही कार्यक्रमाला येत आहे. आम्ही तुमची वाट बघतोय वाट बघतोय म्हणजे आत्महत्येने वाट बघतोय. जमलं आता जमलंय. पण आता मला सांगायचं आहे की आजच्या पिढीला आपले मराठी चित्रपटसृष्टीतला बादशाह रंगभूमिकार दादा कोंडके लोककलेचे उपासक आज नव्या पिढीला कळणार आहे. सगळ्या पालकांना विनंती करतोय आपणही आपल्या मुलांना घेऊन या. तुम्हाला इकडे हास्याचा फवारा ही खरी तुम्हाला प्रबोध नाट्य मंदिरात एक हास्याची लकीर म्हटणार आहे. दत्ताराम पुढे नमस्कार. भेटूया आपण उद्या संध्याकाळी. मी आज रविवारी इकडे उभा आहे पण उद्या सोमवारी 29 तारखेला वटपौर्णिमा आहे. रात्री 8 वाजता आपल्याला प्रबोध नाट्य मंदिर जायचं आहे आणि सगळ्यांनी जमून घ्या. आलंच पाहिजे. दत्ताराम पुढे जायचं. नमस्कार. बाय बाय.